नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी पूर्ण ताकदीने सुरू असताना प्रत्येक उमेदवार हा वेगवेगळ्या मार्गाने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पोपटराव जेजुरकर यांनी प्रचाराची वेगळी छाप पाडत पत्नी आणि मुलांसह संपूर्ण कुटुंब प्रचार यंत्रणेत उतरून विरोधकांपुढे मोठं आव्हान उभं केलं आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्याच्या बळावर पोपटराव जेजुरकर यांच्या निवडणुकीवरती सामोरे जात आहे. त्याचप्रमाणे रॅली, चौकसभा, घरोघरी भेटी अशा पारंपरिक प्रचारासोबतच अत्याधुनिक पद्धतीचा वापर करत देखील पोपटराव जेजुरकर हे प्रचाराला सामोरे गेले आहे. आपण प्रचार करताय, कोणाचा प्रचार करताय, काय प्रचार आहे? आम्ही पोपटराव जेजुरकरांचा प्रचार करतोय. ते राष्ट्रवादीकडून उभे आहेत आणि आज आम्ही प्रचार करताना त्यांना पावती पण देतोय मतदारांना, जेणेकरून त्यांना बूथवर गेल्यानंतर मतदान करताना अडचण नाही येणार, त्यांना सोपं जाईल. काय मुद्दे, कसा रिस्पॉन्स आहे नागरिकांचा? रिस्पॉन्स खूप पॉझिटिव्ह आहे. सर्वजण सकारात्मक सांगतायत की आहे, चांगलं काम करतायत, आम्ही ओळखतो त्यांना, त्यांनाच मतदान करू. तर त्या पद्धतीने व्यवस्थित आहे, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि त्याच्याने आम्हाला पण प्रचार करताना आनंद येतोय, अजून उत्साह वाढतोय. नमस्कार, मी निलिमा पोपटराव जेजुरकर यांची धर्मपत्नी. ते ह्या वर्षी पहिल्यांदाच इलेक्शनला उभे राहत आहे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये ते उभे इच्छुक आहे. त्यांना तरी बहुमताने विजयी करा ही सर्वांची नम्र विनंती. धन्यवाद. नमस्ते, मी संजीवनी ज्ञानेश्वर जाधव, राष्ट्रवादी महिला विभागीय अध्यक्ष. आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री पोपटराव जेजुरकर, प्रभाग क्रमांक 10 यांना आपण बहुमताने निवडून द्यावे हीच माझी विनंती. त्यांची कामं बघता बऱ्याच दिवसांपासून त्यांनी अनेक कामं केलेले आणि तळागाळापर्यंत पोहोचण्याचं कार्य त्यांचं अगदी प्रसिद्ध आहे. कोणालाही कोणीही केव्हाही कॉल केला तरी पोपट भाऊ हे उपस्थित असतात, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होतात. जाईचा मारुती हे अतिशय छान मंदिर त्यांनी प्रस्थापित केलंय. तिथे नंतर महादेवाची मूर्ती बसवण्याची मागणी होती, ती पण त्यांनी पूर्ण केली आणि कोरोना काळामध्ये त्यांनी अनेक विविध कामं केले. परत लाडकी बहीण योजना असो, शासकीय ज्या विविध योजना असतात त्या विविध योजनांचे सगळ्या आम जनतेला त्यांनी लाभ उत्पन्न करून दिला आणि सगळ्या लोकांसाठी अगदी तळमळीने लढणारा एक कार्यकर्ता म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तर आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये श्री पोपटराव जेजुरकर, राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार, घड्याळ या निशाणी पुढील बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करा. तुषार ठेपले, अटल न्यूज, नाशिक.